अशा प्रकारे पिशवी घेऊन हातात मी देशी सामानाची जुगाड करत आहे, कारण की मुंबईला आपला एक मित्र आहे आणि तो आजार आहे आणि त्यानं सांगितलं की देशी काहीतरी मला पाठव. आणि या ठिकाणी बघा, घरातून बाहेर निघणार एवढ्यात राणा आणि राणाची बायको आले असतात. पप्पा त्यांना कितीही कावत असतात आमचे बाबा, तरी देखील ते हुज्जत न घालता पुढेच येतात. आता मित्राला पाठवायचं आहे देशी काहीतरी सामान, गवारी, भेंडी सर्व देशी पाठवायचं आहे. देशी का पाठवायचं आहे तर मित्राची तब्येत थोडीशी आजार आहे आणि देशी खाल्ल्यावर त्याला बरं वाटेल, म्हणून त्याला तूप लोणी वगैरे सर्व आपण घेऊन ठेवलं आहे. आता जाताना हे पहा, सर्व सामानाची जुळणी मी केलेली आहे. तूप, लोणी, दही, दूध सर्व काही घेतलं आहे आणि एक जण व्यक्ती आहे इचलकरंजीतून, तो जाणार आहे, त्याच्याकडे ही पोतं आम्ही देणार आहे. या पोत्यामध्ये सर्व देशी सामान भरलेलं आहे. का तर आम्ही जुगाड करून शोधून मी जो देशी सामान आणलेलं आहे, कारण मित्र आपला आजारी आहे आणि त्याला छातीचा काहीतरी रोग झालेला आहे आणि तो रोग असल्यामुळे त्याला देशी खाल्ल्यावर त्याला बरं वाटेल, म्हणून हे सर्व सामान मी एका मित्राकडून पाठवणार आहे मुंबईला. आणि हा समोर जो रोड आहे, या समोरच्या रोडनेच गाडी समोर चालली आहे बघा कोबीची. ही कोबी हा बंदरी कोबी आहे, पण आपल्याकडं गाडी जे काय आहे ते सगळं काही देशी आहे. आणि या समोरचा जो रोड आहे, या रोडनेच गाडी जाणार मुंबईला आणि त्यातूनच आपण तो माल पाठवणार आहे मुंबईला. तर आपला मित्र जो आहे, तो मित्र आपल्या अशीच ओळखी, फक्त जनरल ओळखी आहे आणि त्याने आपला पैसे देखील देणार आहेत त्या वस्तूंचे, त्यामुळे काही अडचण नाही. आणि हे बघा, या ठिकाणी कृष्णा पुलावरून जाताना सांगलीचा अरविंद पूल आहे, या ठिकाणी मी गेलो आणि पुन्हा स्टँडवर पोहोचलो. तर स्टँडवर पोहोचताना सामान मागे आहेच गाडीवर. जाताना दिसले मला घरचा चहा इथे लिहिले बघा, अमोल मेडिकलला लागून. आणि तसंच आज माझ्या गाडीवर जे काही साहित्य आहे ते देखील घरचंच आहे, पूर्णपणे देशी. आणि स्टँडच्या जवळ गेल्यानंतर ट्रॅव्हल्स वगैरे चालू झाल्या, बस स्टँड रोड, सिव्हिल हॉस्पिटल. हे बघा, बस स्टँडच्या जवळ गेल्यानंतर कंडक्टर आणि जे काही वाहक चालक आहेत ते सगळेजण सकाळची वेळ असल्यामुळे नाश्ता करायसाठी चहाच्या गाड्यावर तसेच पोह्याच्या गाड्यावर येत होते. आता टू व्हीलर मी एका कोपऱ्यात लावून दिली. आपल्या भावाची टू व्हीलर मी घेऊन आलेलो आहे. आणि बाळूमामा प्रसन्न बघा, पिवळा कलरची जी ट्रॅव्हल्स गेली त्यावर बाळूमामा असं लिहिलेलं आहे. आणि या साईडला जे पोह्याचं एक दुकान आहे, तर दुकान नाही म्हणता येत, गाडा आहे, त्याला सगळ्यात जास्त गर्दी होती पोह्याला. आणि अलीकडल्या साईडला जे भजी वगैरे आहे तिथे जरा कमी होती, कारण की सकाळची वेळ असल्यामुळं उपीट आणि पोहे यावेळेस खायला लक्ष लोकांचं जास्त होतं. माझं मात्र लक्ष सारखं असायचं पोत्याकडे. आणि गुलमोहराचं झाड बघा कसं टवकारून बघायला वरून. आता या ठिकाणी बघा, गर्दी अजूनच वाढलेली आहे पोह्याच्या नाश्ता सेंटरवर. पोह्याचा ढीग तुम्हाला दिसेल हळूहळू संपा लागला आहे. आणि या ठिकाणी जी स्वच्छता केलेली आहे ती त्या गाड्यावाल्यानेच केलेली आहे. काही ठराविक गाड्यावरच गर्दी होती, तर बाकीचा इकडचा अलीकडला गाड्या यावर काय गर्दी नव्हती. आणि कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसेल की मावा चोळायसाठी बनवलेलं बटनाचं हे आहे. आणि सध्या तंबाखूवर बंदी थोडीशी आली आहे, त्यामुळं कोपऱ्यात ठेवून दिलेलं आहे ते. आणि बरंच आहे गोष्ट बघा, मावा चोळायसाठी ठेवायचं आहे. बरं, तंबाखूला बंदी असणंच खरंच म्हणजे गरजेचं वाटतं मित्रांनो. आणि या ठिकाणी सांगलीचा एरिया असल्यामुळे लॉजिंग वगैरे त्या बस स्टँडच्या एरियामध्ये भरपूर आहे. आणि गाडीकडे पाहत मी कंटिन्यू लक्ष ठेवून बसलो, तर माझ्या बाजूला 2 मुलं येऊन बसली आहेत. आणि मी आता वाट बघून तर कंटाळलो आहे. साधारण 1 तासभर झाला आहे मला वाट पाहत. कधी येणार आपला मित्र जो मुंबईला आपला माल नेणार आहे. बस सगळेजण जात आहेत आणि बसवरचे लोगो वगैरे वाचत आहे मी सारखं. आणि गाडीकडे एकटक लक्ष आहे, का तर गाडीमध्ये सामान ठेवलं आहे, बॅग कोणीही उचलून लगेच घेऊन जाऊ शकते. आणि मागे पाहिलं तर बसलेल्या या ठिकाणी मला दिसलं की मुलं बसलेली आहेत आणि चहासोबत सिगरेट प्यायला लागले आहेत. ही कसली सवय मुलांना लक्षात येणार. शहरामध्ये तर हे फॅड भरपूर वाढले आहे, चहासोबत सिगरेट कसं काय पिऊ शकतात लोक. अजून थोडा वेळ बसल्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरांची भीड त्या पोह्याच्या गाड्यावर भरपूर होती. का कुणास बाकी सगळे गाडी रिकामे होते, पण त्या गाड्यावर एकदमच गर्दी होती. समोर माझी गाडी आणि सामान देखील आहे. आता या ठिकाणी मी वाट बघून कंटाळलो आहे, तर त्यांचा फोन येऊन गेला मला की मी येत आहे जवळ आणि मी पुन्हा त्यांच्याजवळ हे सामान आता घेऊन जाणार. बाजूने जाणारी एक इलेक्ट्रिक गाडी होती, त्यानं मात्र लक्ष वेधून घेतलं. शिवाई आणि ई केलं आहे. शिवाई म्हणजे इलेक्ट्रिक आणि 100% प्रदूषणमुक्त गाडी असलेलं आहे. मग इलेक्ट्रिक गाडीचा ताफा देखील बहुतेक आता महामंडळामध्ये जमा होणार आहे. आणि हे आहेत ते मित्र जे मुंबईला जाणार आहेत, त्यांच्यासोबत मी सगळा सेल्फी घेतला. आणि
त्यांना कम्फर्ट वाटून दिलं आणि आता गाडीची चौकशी करायची लागणार आहे, कारण यांच्याकडेच मी देणार आहे ते सामान आणि हेच जाणार आहेत मुंबईला माझ्या मित्राकडे ते घेऊन. आणि त्यांना बसमध्ये मी बसवलं. या ठिकाणी पहा, त्यांना बसमध्ये आतमध्ये एंट्री दिली आहे मी आणि जागा मिळवून दिली त्यांना. चला म्हटलं काका तुम्ही बसा बसमध्ये आणि माझ्या मित्राला हे सगळं सामान द्या आणि त्याला लवकर बरं वाटू दे. त्यांना गायडन्स केला की हे जे पोतं आहे यामध्ये जे सामान आहे ते नाजूक आहे, थोडंसं दही दूध ताक वगैरे अशा टाईपचं तूप वगैरे ते नाही, मग तुम्ही बॅग थोडीशी उभी ठेवू शकता, काय अडचण नाही. तरी देखील म्हटले सांभाळून न्या. आडवी जरी ठेवली तरी मी चेक केली की कशा प्रकारे आडवी ठेवलेली आहे, कारण की बाटल्या वगैरे सगळ्या खाली जायला नकोत. आणि म्हणून हे बॅग पुन्हा चेक करून मी तिरकी फिरवून घेतली आणि व्यवस्थित लावून दिली आणि म्हटलं मुंबईला तुम्ही माझ्या मित्राला हे पोहोच करा. आणि हे बघा इथं या ठिकाणी त्यांना बसवलेलं आहे आणि आता बसमधून मी जाणार आहे. ड्रायव्हर कंडक्टर या ठिकाणी सीट चेक करायला लागल्यात की कोण कोण आल्यात कोण कोण नाही, रिझर्व सीटा. आणि आता ही गाडी निघून जाणार मुंबईला. अशा प्रकारे मी आता यांना सोडलेलं आहे आणि सोडून मी पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकिनारी आपल्या घराकडे चाललेलो आहे. आणि संध्याकाळी साधारण एक 9 तासानंतर जाऊन काय होईल तर हे सामान मुंबईला पोहोच होईल. वर लावलेला डिजिटल तुम्हाला दिसत असेल, कृष्णाईच्या लेकी असा आणि समोरून एका गाडीवरून एक मुलगा जात आहे आणि वडिलांनी त्याला कसं बसवलं आहे बघा. अशा प्रकारे मुलांच्या हट्टानुसार बसवायची सवय वाढलेली आहे, पण त्यामुळे धोका देखील होऊ शकतो. आता पुन्हा डिग्रजच्या कृष्णाकडून आपण जाताना इथे जाताना बोर्ड दिसला पुरुष हक्क समिती, आणि जाताना सकाळचीच वेळ असल्यामुळे हार गजरे तुरे हे भरपूर आहेत, का तर नवीन गाड्या वगैरे घेतात किंवा दुकानासाठी हार लावतात लोक. पुरुष हक्क समितीचा बोर्ड डिग्रजच्या कृष्णाकिनारी जाताना मी सांगलीमधला एवढ्यासाठी दाखवला की पुरुषांच्या हक्काचं देखील आता संरक्षण होणं गरजेचं आहे. तसेच सर्व समानतेचा अधिकार सर्वांना आहे, तसा सर्वांनाच आता अधिकार तसा मिळालाच पाहिजे. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी बघा जाताना रस्ता कसा दिसतो, तर हा रस्ता कदमवाडी रोड मार्गे डिग्रजच्या कृष्णाकिनारी. काही लोक शेतामध्ये घर बांधायला लागले आहेत, का तर शेतामध्ये राहण्यासाठी वगैरे, शेतामध्ये त्यांना राहणं आवडतं आणि आपल्याला देखील आवडतं. आणि डिग्रजच्या कृष्णाकिनारी आता आपण जात आहे, आपण आपल्या गावी जात आहे मौजे डिग्रजला. आणि मौजे डिग्रज जवळ आल्यावर कसं समजतं आपल्याला, तर या ठिकाणी ओढा पार केल्यानंतर डिग्रजचा कृष्णाकाठचा पूल आला. हा पूल आला म्हणजे आपलं मौजे डिग्रज गाव आलं. आणि गाव आल्यानंतर आपण पुन्हा घरी गेलो आहे. पुलावर मात्र मासेमारी करणाऱ्या लोकांची संख्या आहे, का तर त्यांना पोटाची गुजराण करायची. डिग्रजचा कृष्णाकाठ म्हणजे कृष्णामाई हा गुजराण करून देतो, लोकांचे पोट भरतो मासेमारी करणाऱ्या लोकांची. आणि घरी पोचल्यानंतर राणा जसा सकाळी आलता आपण जाताना, तसा पुन्हा एकदा राणा घरी आलेला आहे आणि आपण त्याला यावेळी चपाती किंवा काहीतरी खाऊ टाकलेलं आहे. मगच राणा आपल्या घराजवळून निघून जाणार आहे. हे पहा घरी पोचल्यानंतर तुम्हाला दिसेल. सकाळी साधारण 7ला गेलतो त्यावेळी देखील राणा आलता आणि यावेळी फक्त तेव्हा सकाळी राणा आणि राणाची बायको देखील आलती. आता फक्त एकटा राणाच आला आहे आणि राणा काहीतरी खायच्या आशेनं आला आहे. बहुतेक बायकोला त्याला खायला दिलं असले घरच्यांनी, पण राणाचं पोट जरा मोठं आहे त्यामुळे भरत नाही. आता राणाला आपण चपात देणार आणि ब्लॉग एंड करणार.